क्रीडा संस्कृती कोकणच्या मातीत असून ती प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयात रुजवण्याचे प्रयत्न करण्यात यावेत असं आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार यांनी केले आहे। राज्याच्या क्रीडा आणि युवक सेवा संचालनालयाच्या माध्यमातून आपल्या रत्नागिरी शहरात उभारण्यात येत असणाऱ्या जिल्हा क्रीडा संकुलाचं भूमिपूजन नुकतंच आपल्या सर्वांच्या साक्षीने आम्ही लोकांनी केलं। क्रीडा क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत याकरता सगळेच जण प्रयत्न करतात। पवार साहेबांनी गेले 50 वर्ष स्वतःच्या राजकीय जीवनामध्ये ह्या सगळ्या कामाला प्राधान्य दिलं। मला आठवतंय विलासराव देशमुख ज्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री होते, सुनील तटकरे नगरविकास खात्याचे राज्यमंत्री होते, त्यावेळेस एक विषय आम्ही आणलेला होता की कुठल्याही शहरामध्ये क्रीडांगणाचं आरक्षण बदलायचं म्हटलं तर तो निर्णय नगरविकास विभागाने घ्यायचा नाही, तो निर्णय कॅबिनेटने घ्यायचा। आणि तेव्हापासून मोठ्या प्रमाणावर राज्यामध्ये वेगवेगळ्या नगरात वेगवेगळ्या महानगरपालिकेमध्ये असणारी क्रीडांगणं ही आपल्याला मुलांना मुलींना खेळण्याच्या करता नवीन पिढीच्या करता आज उपलब्ध होत आहे। जिल्हा क्रीडा संकुलच्या भूमिपूजन प्रसंगी आयोजित समारंभात ते बोलत होते। यावेळी जलसंपदा मंत्री सुनील तटकरे, पालकमंत्री उदय सामंत, माजी राज्यमंत्री रवींद्र माने, क्रीडा संचालक नरेंद्र सोपल, प्रमुख जिल्हाधिकारी अजित पवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार काळम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता व्हीएस देशपांडे आदी उपस्थित होते। रत्नागिरी येथे उभारण्यात येणाऱ्या क्रीडा संकुलाचं भूमिपूजन नामदार अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं। शहरी तसंच ग्रामीण भागात क्रीडा विकासाला चालना मिळून होतकरू आणि गुणी खेळाडू पुढे यावेत या दृष्टिकोनातून क्रीडा धोरण तयार करण्यात आलं आहे। या धोरणाअंतर्गत ग्रामीण भागातील खेळाडूंना सहकार्य करण्यात येत आहे। क्रीडा क्षेत्रातील गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी शासकीय नोकऱ्यांमध्ये 5% आरक्षण ठेवण्यात आलेलं आहे। आतापर्यंत वर्ग 1 च्या 13, वर्ग 2 93, वर्ग 3 2307 आणि वर्ग 4 च्या 196 पदावर खेळाडूंना शासकीय नोकरी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। शासनातर्फे उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या अशा सुविधांचा लाभ घेऊन खेळाडूंनी राज्याचा नावलौकिक उंचवावा, तसंच पालकांनी देखील मुलांना क्रीडा क्षेत्रात चांगली कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहन द्यावं असं आवाहन नामदार अजित पवार यांनी केलं। या संकुलात 400 मीटरचा रनिंग ट्रॅक, खेळाडूंच्या करता साधारण 80 बेडचं वसतिगृह, हॉस्टेल, पावसाळ्यात खेळाडूंची गैरसोय होऊ नये म्हणून मला वाटतं उदय आणि आमचे सोपल सांगत होते की इथं आपण वर शेड करणार आहे। समजा खो खोची क्रीडांगण असतील, कबड्डीची क्रीडांगण असतील, व्हॉलीबॉलची असतील, तर पाऊस आपल्याकडे 4 महिने मोठ्या प्रमाणावर असतो आणि त्याच्याकरता आपण तशा पद्धतीनं गैरसोय होऊ नये त्याकरता स्वतंत्र डोम टाईप बंदिस्त स्टेडियम हे आपण इथं घेतोय। त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सुविधा देण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे। आता अनेक खेळाडूंना त्यांनी उत्तम काम केलं, त्यांचा सत्कार केला। इतक्या सुविधा नसताना देखील माझ्या रत्नागिरीच्या खेळाडूंनी नावलौकिक या परिसराचा वाढवला, राज्याचा वाढवला। आता या सुविधा दिल्यानंतर आणखीन कितीतरी खेळाडू माझ्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही। क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी जिल्हा आणि तालुक्याच्या ठिकाणी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत। जिल्हा क्रीडा संकुलासाठी 4 कोटी ऐवजी 8 कोटी निधी देण्यात येणार आहे। रत्नागिरीसाठी 13 कोटीच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आलेली आहे। संकुलाचं काम वेगाने आणि दर्जेदार व्हावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त करून संकुलाचं काम निधीसाठी कधीही थांबू दिलं जाणार नाही अशी ग्वाही देखील त्यांनी दिली। कोकणात फारशा सुविधा नसताना खेळाडूंनी मिळवलेल्या यशाचा विशेष उल्लेख करून क्रीडा संकुलाच्या उभारणीनंतर मोठ्या प्रमाणावर कोकणातील गुणवत्तेला वाव मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी सर्वांनी मिळून सहकार्य करावं असं आवाहन देखील नामदार अजित पवार यांनी केलं। संयोजकांतर्फे मंत्री महोदयांसहित सर्वांचं स्वागत करण्यात आलं।
क्रीडा संकुलासाठी 13 कोटी खर्च होणार असून 8 कोटी रुपये प्राप्त झालेले आहेत. संकुलात राष्ट्रीय पातळीवरील जलतरण स्पर्धा होतील. अशा तरण तलावासोबतच इतर विविध खेळांसाठी सुविधा उपलब्ध होणार आहेत, असं देखील त्यांनी त्यावेळेला सांगितलं. जिल्ह्यातील मुलांसाठी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत नाविन्यपूर्ण योजनेतून 2 कोटी रुपये खर्चाचे 45 आसनांची व्यवस्था असलेले तारांगणाचं काम लवकरच सुरू करण्यात येईल, असं पालकमंत्री नामदार उदय सामंत म्हणाले. आपण क्रीडा खात्याची जबाबदारी, राज्यमंत्री पदाची जबाबदारी माझ्यावर टाकल्यानंतर क्रीडा खात्यामध्ये काही नियम होते की व्यायामशाळेला आतापर्यंत आम्ही 2 लाख रुपये देत होतो डीपीडीसी मधनं. आपल्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली 2 लाखाचे 7 लाख करण्याचा निर्णय देखील आम्ही सगळ्यांनी मिळून घेतला. आपल्या नेतृत्वाखाली क्रीडा धोरण आम्ही जाहीर केलं आणि क्रीडा धोरण जाहीर करत असताना तालुका क्रीडा संकुल असलं पाहिजे, जिल्हा क्रीडा संकुल असलं पाहिजे आणि विभागीय क्रीडा संकुल असलं पाहिजे. ही संकल्पना महाराष्ट्र शासनाला मांडली. परंतु ही संकल्पना मांडत असताना आज जिथं जिथं तालुका क्रीडा संकुल उभी आहे तिथं क्रीडा अधिकाऱ्यांची जी वानवा होती त्याच्यावर देखील क्रीडा खात्याने निर्णय घेतलाय की येत्या विधानसभेची आचारसंहिता लागायच्या अगोदर तालुका क्रीडा अधिकारी म्हणून 69 जागा त्या महाराष्ट्रामध्ये आम्ही भरणार आहोत आणि 118 मार्गदर्शकांच्या जागा देखील या क्रीडा संकुलासाठी आम्ही सगळे मिळून भरणार आहोत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू पूजा सुर्वे, ॲथलीट दिव्या भोरे, खो खो खेळाडू कल्पना भोसले आणि ऐश्वर्या सावंत, तिरंदाजीपटू संकेत पाष्टे, क्रिकेट खेळाडू भाग्यश्री वसावे आणि मनीषा शीतप, महाराष्ट्र किशोर स्पर्धेतील विजेता कमल बसणे आणि क्रीडा शिक्षक राजेश जाधव यांचा सत्कार यावेळेला करण्यात आला. कार्यक्रमाला क्रीडा संघटनाचे प्रतिनिधी, खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार यांच्या खेळ आणि रत्नागिरी दौऱ्यामुळे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांचं स्थान आता अधिकच मजबूत झालेलं आहे. दादांनीही पालकमंत्र्यांचं भरभरून कौतुक केलं.